राहुल सर, रोहित गायकवाड, अपर्णा चव्हाण मॅम, धनश्री मॅम, रोहित, ओके, विनोद थोरात सर, गुड इव्हनिंग, संस्कार, सिद्धार्थ, व्हेरी गुड इव्हनिंग, सगळ्यांचं वेलकम. ओके, फाईन. महेंद्र खरात, अंगद सर, गुड इव्हनिंग अँड वेलकम. सिद्धार्थ सर, गुड इव्हनिंग अँड वेलकम. ओके. सीमा मॅम, गुड इव्हनिंग. चला, चॅटबॉक्समध्ये गुड इव्हनिंग, हाय, हॅलो, नमस्कार, जे काय असेल ते तुम्ही टाईप करू शकता. बी ॲक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. सिद्धार्थ, गुड. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी आपला माईक म्यूट ठेवत चला, कारण आपले हे सेशन्स रेकॉर्ड्स होतात, रेकॉर्डिंग्ज होतात, परत तुम्हालाच द्यायचे असतात. जर त्याच्यामध्ये काही इंटरप्शन आला तर देर कॅन बी अ प्रॉब्लेमॅटिक, सो प्लीज टेक केअर ऑफ दॅट. ओके. दीपक मोघे, वेलकम. आपण एक छोट्याशा ॲक्टिव्हिटीने स्टार्ट करूयात. चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी आय ॲम विनर असा चॅट करायचा आहे. आय ॲम विनर, मी विजेता आहे. इट इज ऑल्सो अ ब्युटिफुल ॲफर्मेशन, पॉवरफुल ॲफर्मेशन. आय ॲम अ विनर. ओके. आय ॲम अ विनर, मी विनर आहे. संस्कार, यू आर अ विनर. धनश्री मॅम, यू आर अ विनर. राहुल सर, यू आर अ विनर. अपर्णा मॅम, यू आर अ विनर. ओके. आय एम गिविंग मोर पॉझिटिव्ह वाईब्स फ्रॉम हिअर. ग्रेट. ओके. अजून सीमा मॅम, आय एम अ विनर. रोहित सर, आय एम अ विनर. येस, यू आर विनर. रोहित गायकवाड, यू आर अ विनर. येस. भारत काशीद सर, क्या बात आहे. अंगद सर, ट्रॉफी पण तुम्ही इथे चॅटबॉक्समध्ये टाकलेला आहे. ग्रेट. आय एम अ विनर. महेंद्र सर, दीपक मोगे, आय एम अ विनर. येस. ज्यांनी ज्यांनी चॅट केलेलं नाहीये दे कॅन बी अ लूजर, कदाचित. ओके, फाईन. आय एम अ विनर. सिद्धार्थ कुंभार, आय एम अ विनर. ग्रेट. लेट मी चेक. आणि आजचं सेशन हे विनरसाठीच आहे, लुझरसाठी नाही आहे. ग्रेट. आदित्य पात्रकर, वेलकम. ओके. मिथून, अनिल नवले सर, वेलकम. ग्रेट. आय थिंक 20 people are there. 20 winners are there in today's class, in today's Zoom meeting, in today's Zoom हेडफोन आहे का session. कोणाकडे? हेडफोन आहे का Okay, तुझ्याकडे? Sean, I can do दाखवून it. दे, मोबाईल Okay. चालणार. I request you, please keep your mic off. Mute your mic. I can do it. Great, great, great. चला, विल स्टार्ट. इट्स ऑलमोस्ट 9 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. वी कॅन ओनली वेट फॉर 5 minutes. पण हळूहळू मी 5 मिनिटं सुद्धा वेट करणं बंद करणार आहे. ईच अँड एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट फॉर अस. ओके. या, लेट्स बिगिन. टुडेज सेशन इज, सेशनचं नाव आहे, व्हॉट इज द नेम ऑफ सेशन? ओके, सेशनचं नाव आहे 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस. ओके, सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये 10S असा टाईप करा. एस मीन्स सिक्रेट्स. 10SS, सिक्रेट ऑफ सक्सेस. 10SS, 10 सिक्रेट ऑफ सक्सेस. ग्रेट. क्या बात है. अंगद सर व्हेरी ऍक्टिव्ह. धनश्री मॅम व्हेरी ऍक्टिव्ह इन द ग्रुप. व्हेरी नाईस. सिद्धार्थ कुंभार, अभिजित सर, रोहित सर, शॉन, क्या बात है. संस्कार, 10SS. ओके, ग्रेट. आणि नोटबुकमध्ये पण लिहून घ्या 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस. ओके, 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस. भारत काशीद सर, आदित्य पाथरकर, ग्रेट. 10SS. ओके, 10SS म्हणजे 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस. ग्रेट, ग्रेट. ओके, आता नोटबुकमध्ये पण लिहून घ्या. आजची डेट टाका. पुट टुडेज डेट इन युअर नोटबुक अँड राईट डाऊन द नेम ऑफ टॉपिक, दॅट इज 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस. ओके. या PPTजमध्ये सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन आहे. मी हे कॉलेज वेगवेगळ्या कमिटीजमध्ये वर्कशॉपपूर्वी घेत होतो. ह्या PPTs फार जुन्या आहेत. सो जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे ते आपण स्किप करूया आणि पुढे जाऊयात. रवी सर, कीप स्किपिंग. ओके. येस. हा, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता. रवी सर स्लोली स्किप करतील. ओके. पर्सनॅलिटी वर्सेस कॅरेक्टर हे आपण परत कधीतरी शिकूयात. हे छोटंसं माझं इंट्रोडक्शन आहे.
यू नो एव्हरीबडी यू नो मी. ओके, हा रवी सरांनी बऱ्यापैकी सगळं स्किप केलेलं आहे. आजच्या टॉपिकचा जो मेन गाभा आहे दॅट इज 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस. ओके, ॲज आय टोल्ड यू की जस्ट अ सेकंड. हां, ॲज आय टोल्ड यू की आपल्याकडे वी मस्ट हॅव नोटबुक. ओके, राईट. पेन, शो मी युअर पेन, नोटबुक. आणि जर हायलायटर असेल यू कॅन शो मी युअर हायलायटर ऑल्सो. फाईन. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त सेशन ऐकायचं नाहीये. दिस इज यु नो ॲक्शन ओरिएंटेड सेशन. यू हॅव टू फोकस ऑन ॲक्शन्स ऑल्सो. फक्त ऐकून चालणार नाहीये. आपण ऐकून या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो. इट शुड नॉट बी लाईक दॅट. फाईन. ओके, चला. पहिलं सिक्रेट आहे, इफ यू वॉन्ट, हां, पहिलं वाक्य लिहा. आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन. राईट डाऊन. आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन. ॲफर्मेशन लिहा. आपण सुरुवात ॲफर्मेशनने करतो आहोत. आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन. आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन. मोबाईल घेऊन त्याला जॉईन कर. ओके. आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन. मराठीमध्ये लिहा. मला यशस्वी व्यक्ती बनायचं आहे. आता कोणत्या ॲस्पेक्टमध्ये आपल्याला सक्सेसफुल बनायचं ते मी तुम्हाला सांगेल. ओके. ओके, फाईन. फक्त पैशानेच नाही तर सगळ्या ॲस्पेक्टने आपल्याला सक्सेसफुल बनायचं आहे. आणि हे सेशनची सिरीज लॉंग असणार आहे. आपण क्वेश्चन आन्सर टाईप घेणार आहोत. राईट. ओके, फाईन. आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन. ओके, खाली तुमची साईन करा. साईन, मेक युअर साईन. आजची डेट लिहा. हां, मी तुम्हाला गोल सेटिंग वगैरे सगळं शिकवणार आहे. टुडे आय विल टीच यू, डोंट वरी. आजचा टॉपिकच गोल सेटिंग आहे. लास्ट झूम सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण या सेशनमध्ये, पुढच्या सेशनमध्ये वी आर गोइंग टू लर्न गोल सेटिंग. ओके, फाईन. ग्रेट. ओके, द फर्स्ट सिक्रेट ऑफ द सक्सेसफुल पीपल ऑर सक्सेस इज सेट युअर गोल. मराठीमध्ये लिहायचं आहे, ध्येय ठरवा. इंग्लिशमध्ये लिहायचं असेल यू कॅन राईट डाऊन इन इंग्लिश. सेट युअर गोल. सेट युअर गोल्स. ध्येय म्हणजे काय, गोल म्हणजे काय, दॅट आय एम गोइंग टू टेल यू. नो प्रॉब्लेम. सेट युअर गोल. एकदम डीपमध्ये आपण शिकणार आहोत. नो नीड टू वरी अबाउट. ओके, फाईन. रवी सर, नेक्स्ट. सुरुवातीला आपण शिकणार आहोत की आपण यशस्वी आत्तापर्यंत का झालो नाहीत. अगोदर आपल्याला आपल्या चुका कळणं गरजेचं आहे. ओके, आपण आत्तापर्यंत सक्सेसफुल का झालो नाहीत. राईट. पेन चालू ठेवा. वाय वी डोंट हॅव गोल्स. आपल्याकडे ध्येय का नाही आहेत. वाय वी डोंट हॅव गोल्स. नंबर 1 इज लॅक ऑफ विल पॉवर. पहिला आहे लॅक ऑफ विल पॉवर. मी मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे, डोंट वरी. लॅक ऑफ विल पॉवर. सेकंड, अनेबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गोल. अनेबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गोल. नेक्स्ट इज इग्नोरन्स. इग्नोरन्स. स्क्रीनशॉट तर तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम एट ऑल. पण तुम्हाला नोटबुकमध्ये सुद्धा लिहायचं आहे. वेन एव्हर यू राईट डाऊन इन युअर नोटबुक, फक्त तुम्ही नोटबुकमध्ये लिहित नाहीत, यू राईट हिअर ऑल्सो. राईट. ओके.
द नेक्स्ट इज फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअर. आज आपण गोल सेटिंग खूप डीपमध्ये शिकणार आहोत. नो प्रॉब्लेम एट ऑल. द नेक्स्ट इज पेसिमिस्टिक ॲटिट्यूड. पेसिमिस्टिक ॲटिट्यूड. पेसिमिस्टिक ॲटिट्यूड. ओके, विल सी वन बाय वन बघूयात आपण. नंबर वन इज लॅक ऑफ विल पॉवर. विल म्हणजे इच्छा, पॉवर म्हणजे शक्ती. लॅक ऑफ म्हणजे कमतरता. मराठीमध्ये काय म्हणता येईल? इच्छाशक्तीचा अभाव. ओके, लॅक ऑफ विल पॉवर, इच्छाशक्तीचा अभाव. म्हणजे आतून इच्छाच नाहीये की आपल्याला सक्सेसफुल बनायचंय, काहीतरी बनायचंय. नंबर टू, अनेबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गोल. अनेबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गोलचा अर्थ आहे ध्येय इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे असं काहींना वाटतच नाही. ओके, म्हणजे ध्येय महत्वाचं आहे, गोल सेट केलं पाहिजे, आयुष्यात पर्पज पाहिजे. पर्पज म्हणजे काय म्हणूयात आपण, हेतू म्हणूयात, जगण्याचा उद्देश म्हणूयात. काहींना काहीच माहीत नाहीये. दे डोंट वांट टू नो अबाउट इट. जे चाललंय, काल पण तसाच दिवस होता, आज पण तसाच आहे, येणारा दिवस पण तसाच असतो. काही फरक पडत नाही. नेक्स्ट आहे इग्नोरन्स. इग्नोरन्सचा अर्थ आहे दुर्लक्ष करणं. बघूयात, नंतर बघूयात, आता जाऊ दे, आता नको, परत बघू, नंतर बघू. ओके, इग्नोरन्समध्ये प्रोक्रॅस्टिनेशन पण येतं. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चालढकल करणे. चालढकल करणे म्हणजे काय, आजचं काम उद्या, उद्याचं परवा, परवाचं तेरवा. बघता बघता असंच आयुष्य निघून जातं, परंतु आपल्या हातामध्ये काहीच अचिव्हमेंट राहत नाही. बऱ्याच जणांना ध्येय सेट करायचं असतं, परंतु त्यांना फिअर ऑफ फेल्युअर, हरण्याची भीती वाटते. फिअर ऑफ फेल्युअर, हरण्याची भीती. फेल्युअर म्हणजे हरणं, अपयशाची भीती म्हणूयात. फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती. अँड लास्ट इज पेसिमिस्टिक ॲटिट्यूड. पेसिमिस्टिक ॲटिट्यूड म्हणजे निराशावादी दृष्टिकोन. ओके, आता एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट आपल्याला करायचं आहे. पेसिमिस्टिक ॲटिट्यूडचा अर्थ आहे निराशावादी दृष्टिकोन. आपल्याला निराशावादी दृष्टिकोनच्या ऐवजी करायचं आहे ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी दृष्टिकोन. त्याला आपण मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये म्हणतो होप, आशा, होप्स. ओके, या स्लाइडमध्ये काय आहेत? रिझन्स म्हणजे कारणं. कोणकोणती कारणं आहेत की जे आपल्याकडे ध्येय नाही आहेत, आत्तापर्यंत आपण मोठे ध्येय सेट केलेले नाही आहेत किंवा अचीव केलेलं नाही आहे, वी आर नॉट सक्सेसफुल एट ऑल. त्याच्या मागचे कारणं आहेत. नंबर वन, लॅक ऑफ विल पॉवर. लॅक ऑफ विल पॉवरचा अर्थ आहे आतून वाटतच नाही आपल्याला की आपण काहीतरी मोठं करावं. राईट, नंबर वन. नंबर टू, अनेबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गोल. ध्येय महत्त्वाचं असतं असं आपल्याला वाटतच नाही, त्याला आपण महत्त्वच देत नाही. असं म्हटलं जातं, इफ यू डोंट रिस्पेक्ट युअर गोल विल नॉट रिस्पेक्ट यू. लक्षात घ्या, इफ यू डोंट रिस्पेक्ट युअर गोल विल नॉट रिस्पेक्ट यू. जर तुम्ही तुमच्या ध्येयाला महत्त्व देत नसाल तर तुमचं ध्येय तुम्हाला महत्त्व देणार नाहीये. इफ यू डोंट रिस्पेक्ट युअर गोल, नो बडी इज गोइंग टू रिस्पेक्ट यू. ओके, आपण जर आपल्या ध्येयाला व्हॅल्यू देत नसू, महत्त्व देत नसू, इम्पॉर्टन्स देत नसू, तर आपल्याला कोणीही इम्पॉर्टन्स देणार नाही. ओके, द थर्ड इज इग्नोरन्स. इग्नोरन्स अर्थ आहे दुर्लक्ष करणं. आजपासून काय करायचंय, यू हॅव टू कीप युअर फुल अटेन्शन ऑन गोल. गोल म्हणजे काय, ध्येय म्हणजे काय, आपण पुढे शिकणार आहोत. ओके, पूर्ण अटेन्शन कुठे पाहिजे आपलं, वी हॅव टू बी फोकस्ड. नेक्स्ट आहे फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअरचा अर्थ आहे अपयशाची भीती वाटणं. या जगात असा एकही व्यक्ती नाहीये की ज्याला अपयशाची भीती वाटत नाही. प्रत्येकाला अपयशाची भीती वाटते. पण जे जे यशस्वी आहेत, जे जे सक्सेसफुल आहेत, ते त्या भीतीला पार करून पुढे जातात, फेस करून पुढे जातात. वी हॅव टू फेस द फिअर. ओके, लिहून घ्या वाटलंच तर. वी हॅव टू फेस द फिअर. रवी सर प्लीज. वी हॅव टू फेस द फिअर म्हणजे आपल्या आतमध्ये ज्या भीती आहेत, त्या सुप्त, काय म्हणूयात की आतमध्ये एकदम अशा आपल्या अंतर मनामध्ये, आपल्या
यु नो एकदम आपल्या सिस्टीममध्ये ज्या काही भीती आहेत ध्येयाच्या रिलेटेड, ओके, सो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सबकॉन्शियस माइंडमधून डिलीट करणं, इरेज करणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज तोपर्यंत आपण मोठे होऊ शकत नाही. पेसिमिस्टिक ॲटिट्यूड, निराशावादी दृष्टिकोन, इथून पुढे आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा आहे, ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड ठेवायचा आहे, आशावादी दृष्टिकोन. ओके, हे 4-5 कारणं आहेत. या कारणांमुळे आपण आत्तापर्यंत मोठे ध्येय सेट केलेले नाही आहेत. केले असतील, छोटे छोटे केले असतील. आय एम टॉकिंग अबाउट द बिग गोल्स. ओके, तर हे रिझन्स आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता. आय होप सगळ्यांनी लिहिलेलंच असेल. आपण पुढच्या स्लाइडला जातोय. इथे वी आर गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. हा क्वेश्चन आन्सर आपण शेवटी घेणार आहोत. अभिजित शिंदे, नाईस टू सी यू आफ्टर लॉंग टाइम. येस, ग्रेट. ज्यांचे ज्यांचे कॅमेरे चालू आहेत त्यांचा चेहरा माझ्या लक्षात असतो, नाव लक्षात असतं, बट ज्यांचे सगळंच बंद आहे त्यांच्या बाबतीत मी काहीच बोलू शकत नाही. ओके, नो प्रॉब्लेम. लेट्स बिगिन. आपण पुढच्या स्लाइडवरती जातो आहोत. व्हॉट इज गोल हे सगळ्यांनीच लिहायचं आहे. ओके, अगोदर आपण समजून घेऊयात, नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके, व्हॉट इज गोल, ध्येय म्हणजे काय? आत्तापर्यंत आपण गोल सेटिंग ऐकलं, ध्येय असलं पाहिजे ऐकलं ना, मोठे ध्येय ठेवा, मोठी स्वप्न बघा. सगळ्यांनी आत्तापर्यंत जे जे सक्सेसफुल लोक आहेत सगळ्यांनी सांगितलं की मोठी स्वप्न बघा. पण स्वप्न म्हणजे काय, ध्येय म्हणजे काय, व्हॉट इज गोल, गोल म्हणजे काय? ओके, हे आपण आज डेफिनेशन्स बघूया. इथे नावं आहेत. नेपोलियन हिल आहे. नेपोलियन हिल यांचं एक खूप फेमस पुस्तक आहे. अ, पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. सर्वांनी वाचा. थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा. बघा, नावातच सगळं आहे. थिंक अँड ग्रो रिचचा अर्थ आहे विचार करा आणि श्रीमंत बना. जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपल्याकडून कोणतीच कृती होणार नाही. विचार करा आणि श्रीमंत बना. ओके, नेपोलियन हिल यांच्या मते ध्येय म्हणजे काय? बघा, स्वप्न आणि ध्येयांमधलं ह्यांनी फरक सांगितलेला आहे. स्वप्न अशी असतात की ज्याला डेट नसतात, डेडलाईन नसते. आणि ध्येय जे असतात ना त्याला डेडलाईन असतात. समजून घ्या, आपण स्वप्न बघतो, आपण ध्येय ठरवत नाही. कारण आपण जे ठरवतो ना त्याला एक पर्टिक्युलर डेट, टाईम काहीच नसतं. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल तर आपल्याकडे डेट फिक्स असतो, टाईम फिक्स असतो. त्याला म्हणायचं गोल. ओके, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये एकच गोष्ट ज्याला टाइम फिक्स असतं, वेळ फिक्स असतो, दॅट इज मॅरेज. ओके, सो हे गोल आहे. गोल म्हणजे काय? व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, गोल म्हणजे एकच गोष्ट आहे की त्या गोष्टीला डेडलाईन असली पाहिजे. डेडलाईन नसेल तर ते फक्त स्वप्न राहणार आहे. ओके, आणि हे तुम्ही प्रश्न विचारणार आहात स्वतःला वेन. ओके, नाही प्रश्न काय विचारायचं मी तुम्हाला सांगेल. डेडलाईन फिक्स करायचं असेल तर स्वतःला प्रश्न विचारायचा की डेट, डेट वेन, केव्हा. तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा आहे, केव्हा, वेन, डेट शुड बी देअर. कार घ्यायची आहे, डेट शुड बी देअर. घर बांधायचं आहे, बंगला बांधायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, देअर शुड बी अ डेट. डेट नसेल, तारीख नसेल, वार नसेल, दिनांक नसेल, काय म्हणूयात आपण त्याला, टाइम फिक्स नसेल, तर ते फक्त स्वप्न आहेत. स्वप्न येतात आणि स्वप्न जातात. ओके, नेपोलियन हिलच्या मते काय आहे? अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन. अशी स्वप्न ज्याला तारीख आहे. जर तारीख नसेल, तुम्ही जर एखादं गोल सेट केलं असेल, फॉर एक्झाम्पल आपल्यापैकी बरेच जण ठरवतात की आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश कम्युनिकेशन, किंवा आय वॉन्ट टू बिकम अ फ्लुएंट इन इंग्लिश, मला इंग्लिशमध्ये फ्लुएंट बनायचं आहे. बरेच जण ठरवतात आणि वर्षानुवर्ष ठरवत आलेले आहेत. का ठरवतात? किंवा का कम्प्लीट झालेलं नाहीये, का अकम्प्लिश झालेलं नाहीये, का त्यांनी त्यांचं टार्गेट कम्प्लीट केलेलं नाहीये? कारण त्यांनी त्या टार्गेटला डेट दिलेलं नाही. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, डेट शुड बी देअर.
आता आपण इथे काय करणार आहोत, एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. येणाऱ्या 2.5 महिन्यांमध्ये, अडीच नाही आता 2च महिने राहिलेत, नोव्हेंबर आणि डिसेंबर, या 2 महिन्यामध्ये जे तुम्ही गोल सेट करणार आहात त्या गोल्सला तुम्हाला डेट द्यायची आहे, डेट. ओके. छोटे गोल्स ठेवा. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं असेल, यू कॅन राईट डाऊन, आय वॉन्ट टू रिसाईट. रिसाईट म्हणजे पाठ करणं. आय वॉन्ट टू मग अप, आय वॉन्ट टू रिसाईट, आय वॉन्ट टू मेमराईज. 1,000 क्रियापदं. ओके. 1,000 क्रियापदं. सपोज तुम्हाला 2 महिन्यामध्ये 1,000 वर्ब्स, क्रियापदे पाठ करायचे असतील, तर महिन्यामध्ये किती करावे लागतील? 500 करावे लागतील. 15 दिवसामध्ये किती करावे लागतील? 250 करावे लागतील. म्हणजे आपल्याकडे काय असणार आहे? पूर्ण त्याची काय म्हणूयात आपण, मॅप असणार आहे, रोड मॅप असणार आहे. ओके. पुढच्या 2 महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी तुम्ही एक छोटंसं गोल सेट करा, लिहा आणि चॅट बॉक्समध्ये टाका. नोटबुकमध्ये पण लिहा आणि चॅट बॉक्समध्ये पण टाका. आय जस्ट वॉन्ट टू सी की तुम्ही पुढच्या 2 महिन्यासाठी काय टार्गेट घेतलेलं आहे. मी पुढच्या 2 महिन्यासाठी टार्गेट घेतलेलं आहे, मी एक पॉवरफुल वर्कशॉप, सेल्फ हिप्नॉसिस आणि हेट्रो हिप्नॉसिस, एक पॉवरफुल वर्कशॉप मी 1 जानेवारीला लॉन्च करतो. ॲक्च्युली 31लाच मी लॉन्च करतोय. हे माझं टार्गेट आहे. गेल्या 4 महिन्यांपासून आय एम वर्किंग व्हेरी मॅडली फॉर दॅट. ओके. चला, जस्ट आय वॉन्ट टू सी. नोटबुकमध्ये पण लिहा आणि चॅटबॉक्समध्ये पण टाका. आणि खूप काही पर्सनल असेल तर फक्त नोटबुकमध्ये लिहा, आणि जे सांगण्यासारखं आहे ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण टाकू शकता. विथ द डेट, विथ द डेट, डेट पण टाकायची. एखादं ध्येय जे तुम्ही तुमच्या, ओके, डेट सहित. ओके. इथे प्रणिता मॅडमने लिहिलेलं आहे, कम्प्लिटिंग माय ऑप्शनल सब्जेक्ट सिलेबस, लुझिंग 5K ॲटलिस्ट. ओके, डोंट राईट डाऊन ॲटलिस्ट. मी गोल सेटिंगची मजा तुम्हाला सांगतो. ॲटलिस्ट मेक्स यू लेझी. ओके. मग ॲटलिस्ट कॅन मेक यू 1 kg. ओके. ॲटलिस्ट हा शब्द गोल सेटिंगमध्ये नसला पाहिजे. कम्प्लिटिंग माय ऑप्शनल सब्जेक्ट सिलेबस, ग्रेट. आणि लुझिंग माय 5 kg, फुल स्टॉप. ॲटलिस्ट नको, कमीत कमी असं नको, फिक्स टाका. ग्रेट प्रणिता, ग्रेट. चलो. आणि आपल्याला याच्यासाठी ॲफर्मेशन्स पण क्रिएट करायचे आहेत. येस. चलो. चॅटबॉक्समध्ये येत आहेत चार्ट्स, कमेंट्स येत आहेत. ग्रेट. लेट सी. तुम्ही तुमचं ध्येय आणि डेट, 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 प्रणिता, वेर इज डेट? विल स्टार्टिंग टू बिल्ड अप माय न्यू होम, सिद्धार्थ कुंभार, ग्रेट. ओके. हा, या 2 महिन्यामध्ये तुम्ही स्टार्ट करणार आहात. स्टार्टिंग आणि एंडिंग हे दोन्ही टाकलं तरी चालेल. स्टार्टिंग अँड एंडिंग. आय वॉन्ट टू लर्न अँड ड्राईव्ह 4 व्हीलर, ओके, कार बिफोर 31 डिसेंबर ऑफ 2025. ग्रेट. हां. आणि याच्यासाठी ना कोण आहे, सीमा मॅम. इफ यू वॉन्ट टू लर्न अ ड्रायव्हिंग, तुम्हाला व्हिज्युअलायझेशन टेक्निक यूज करायची आहे. सगळ्यांनाच मी सांगतो आहे, एव्हरीबडी हॅज टू यूज व्हिज्युअलायझेशन टेक्निक. हे गोल सेटिंगमध्ये खूप पॉवरफुल टूल आहे. गोल सेटिंगमधलं यू हॅव टू यूज अ व्हिज्युअलायझेशन टेक्निक. ओके. सिद्धार्थ कुंभार, 15 जानेवारी 2026. ओके. स्टार्टिंग इन, या 2 महिन्यामध्ये स्टार्ट करणार आहात आणि 1 वर्षामध्ये 26 पर्यंत कम्प्लीट होईल. ओके. एंडिंग बिफोर May 26. ओके, ग्रेट. या. आणि आत्तापर्यंतची एक हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो. ज्यांनी ज्यांनी मला त्यांचे पर्सनल गोल शेअर केलेला आहे, त्यांचे गोल कंप्लीट झालेले आहेत. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, पण पूर्ण झालेले आहेत. ग्रेट. सो आय एक्सपेक्ट की तुम्ही, आय वॉन्ट यू टू राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. या. कीप रायटिंग, कीप टायपिंग, कीप द चॅट बॉक्स ॲक्टिंग. कम ऑन. Okay. Abhijit has written here, completing MPSC okay, physics syllabus. Okay, 15th December 2020. Okay. Abhijit, you want to learn 50 idioms and phrasal verbs till 26, 20, 25. Okay. I can help you for that. Abhijit, I can help you for that. ओके. ऑफिसमध्ये भेट, क्लिनिकमध्ये भेटा, मी तुम्हाला हेल्प करू शकतो. आय एम मास्टर इन दॅट. आय कॅन हेल्प यू फॉर दॅट. ठीक I आहे, want to चालेल. complete my half syllabus, 12th, okay, 12th syllabus till 31st of December. Sanskar, very good. I want to complete, okay.
Yes. Next is, I want to lose weight by 2 kg. Okay. By the end of November. Don't write down end of the November. Hello. Who is there? Sean. Don't write down end of the November. Write down 30 or 31st. जी डेट असेल ना लास्ट. आपल्या अंतर्मनाला संख्या लवकर कळते. Write down the date. Don't write down end of the November. ओके. नोव्हेंबर 25, नोव्हेंबर 30, 2025 असं टाका. भारत काशी सर, तुम्ही लिहिलेलं आहे 10 पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. ओके, 10 पुस्तकांची लिस्ट तुमच्याकडे तयार पाहिजे. ओके, 10 पुस्तकं असतील, 2 महिन्यांमध्ये तुम्हाला 10 पुस्तकं वाचायची आहेत. सो इट इज व्हेरी टफ टास्क. तरी सुद्धा तुम्ही प्रॉपर प्लॅन करून यू कॅन डू इट. ओके. आणि प्लॅन शुड बी इन द रायटिंग. प्रत्येक प्लॅन हे नोटबुकमध्येच पाहिजे. आय वॉन्ट टू लूज. ओके 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 फाईन. वर्क ऑन स्टेबल फिजिकल अँड स्ट्रॉंग मेंटल हेल्थ. अंगद सर, ग्रेट. फेस द डाउट फिअर. ओके. वर्क ऑन EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. Use EFT technique for that, Angad sir. Emotional freedom technique. And use visualization technique for phobia buster. Okay. To remove the fear. 3 books regarding Misal Shashikant. 3 books regarding what? Okay. Completing my UPSC main syllabus, losing 5 kg. Okay. As you said, people achieve it, hence writing it again with some more study target. Okay, great. येस. ग्रेट ग्रेट ग्रेट. अजून मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड कोणती भाषा चालेल. मला 3-4 लँग्वेजेस येतात. असं नाहीये की नो नीड टू, इट्स नॉट कंपल्शन की इंग्लिशमध्ये टाकलं पाहिजे. मराठीत पण टाईप करून तुम्ही टाकू शकता. ओके. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. थोडंसं आपण पुढे जाऊयात. आय एम कमिंग बॅक टू द डेफिनेशन. अ गोल इज विथ ड्रीम विथ डेडलाईन. ओके. I want to be mentally, physically strong and stable before 21st of. Okay. I'm coming again. Yeah. A goal is a dream with a deadline. याच्यासाठी एक अफर्मेशन क्रिएट करायचं आहे आपल्याला. अफर्मेशन क्रिएट करा. ओके. अफर्मेशन मी तुम्हाला सांगतो आहे. रवी सर, ओनली वन डेफिनेशन हॅज कम्प्लिटेड. कम बॅक. हा. ओके. अफर्मेशन मी तुम्हाला सांगतो आहे. रोहित गायकवाड, तुम्ही लिहिलेलं आहे आय वॉन्ट टू लूज 5 kg वेट टिल 30. ओके. I want to complete the 10 projects still. You have to write down the name of 10 projects. ओके. आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या समोर तुम्हाला डेट लिहायची आहे, रोहित गायकवाड सर. ओके फाईन. 10 प्रोजेक्ट्स, डेट. ओके. नेम अँड डेट असं पाहिजे, एकदम सिस्टमॅटिक पाहिजे. ओके. मी परत पॉईंटला येतोय. अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन. एक पॉवरफुल अफर्मेशन सगळ्या पॉईंटसाठी आहेत. तुम्ही तुमच्या घरात जिथे टाइम स्पेंड करतात तिथे स्टिक करा. आय ऑलवेज सेट माय गोल्स विथ डेडलाईन. ओके. आय ऑलवेज सेट माय गोल्स विथ डेडलाईन. डेडलाईन म्हणजे काय, त्या तारखेपर्यंत. चॅटबॉक्समध्ये पण टाकलेलं आहे. ऑलवेज सेट माय गोल. गोलच्या ऐवजी गोल्स पण येऊ शकतं, अनेक असतील तर. आय ऑलवेज सेट माय गोल्स विथ डेडलाईन. ओके. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की या वर्षामध्ये, पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 ते 5 असे ध्येय लिहा. ओके, ज्याला तुम्ही डेट टाकणार आहात. आणि मोटिवेट होऊन खूप लिहायचं नाहीये, 1-2च लिहा. 2 ते 3 फाईन. मोठे ध्येय असतील तर अगदी एक जरी असेल तरी चालेल. ओके. नेक्स्ट डेफिनेशन बघूयात. पर्पज इज व्हॉट गिव्स अ लाईफ मिनिंग. पर्पज म्हणजे ध्येय. ध्येय म्हणजे काय, की आपल्या जीवनाला, जगण्याला उद्देश देणारी गोष्ट. ओके. आपल्या जीवनाला
महत्त्व देणारी गोष्ट, उद्देश असणारी गोष्ट, उद्देश देणारी गोष्ट, दॅट इज अ पर्पज, दॅट इज अ गोल. ओके. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर, क्रिकेट नसेल तर सचिन तेंडुलकरला व्हॅल्यू नाही आहे. कपिल शर्मा, कॉमेडी नसेल तर कपिल कपिल शर्मा नाही आहे. ओके. रामदेव बाबा, योगा कट केला तर रामदेव बाबा इज नॉट अ रामदेव बाबा. अमिताभ बच्चन, ऍक्टिंग कट करा, अमिताभ इज नॉट अ अमिताभ इफ देर इज नो ऍक्टिंग. तसं आपल्या बाबतीत असतं, असायला हवं, प्रत्येकाच्या बाबतीत असायला हवं, असू शकतं. हिप्नोथेरपी, विजय कुमार. ओके. इफ देर इज माय नेम विजय कुमार, तर हिप्नोथेरपी नाव येईल. तसं आपल्या नावासमोर काहीतरी देअर शुड बी. ओके. त्याला म्हणायचं पर्पज. पर्पज तुम्हाला थकू देत नाही, पर्पज तुम्हाला थांबू देत नाही, पर्पज तुम्हाला कारण द्यायला परमिशन देत नाही. ओके. सो पर्पज जेवढा स्ट्रॉंग असेल, उद्देश जेवढा स्ट्रॉंग असेल, तेवढे ध्येय मोठे साकार आपण करू शकतो. नंबर थर्ड, माझे आवडते लेखक आहेत, मी लास्ट टाइम बोललो होतो, ब्रायन ट्रेसी. ओके. ईट दॅट फ्रॉग, गोल्स, फोकल पॉइंट अशी पुस्तकं त्यांची आहेत. गोल्समध्ये, ओके, ब्रायन ट्रेसी यांच्यामध्ये ध्येय म्हणजे काय? गोल्स आर द फ्युअल इन द फर्नेस. फर्नेस म्हणजे भट्टी, फ्युअल म्हणजे इंधन. जसं एखाद्या भट्टीमध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल ओतल्यानंतर ते कसं आग कसं येतं ना मोठं असं, दॅट इज अ गोल. आपल्या आतमध्ये सुद्धा आग असते ना, ती गोल्समुळे असतं, ध्येयामुळे असतं. लक्षात येतं का? आपण एक भट्टी आहोत, आपल्या भट्टीमध्ये जर इंधन, तेल ओतायचं असेल ना, त्यासाठी आग लागतो. आणि आग म्हणजेच काय? गोल्स. युअर फ्युअल. फ्युअल म्हणजे इंधन, इंधन म्हणजे ध्येय. गोल्स आर द फ्युअल इन द फर्नेस. ध्येय नसेल तर वी आर जस्ट अ बॉडी, आणि ध्येय असेल वी आर अलाइव्ह बॉडी. दिस इज अ डिफरन्स. एखाद्या भट्टीमध्ये तेल ओतल्यानंतर त्या भट्टीत कसं आग लागतो ना, एकदम असं वनवा, तसं आपल्यामध्ये पण आग लागते जेव्हा आपल्यासमोर आपली स्वप्न असतात, ध्येय असतात, गोल्स असतात. हे ब्राईन ट्रेसीच्या मते आहे. आणि स्वामी विवेकानंदांच्या मते बघूयात, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. हे माझ्या सगळ्यात आवडतं वाक्य आहे. अराइज, उठा, अवेक, जागे व्हा, स्टॉप नॉट, थांबू नका, जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय साकार करत नाही तोपर्यंत. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. जागे व्हा, अराइज, उठा, थांबू नका, जोपर्यंत आपण ठरवलेलं ध्येय आहे ते साकार होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. एक मराठी मूवी आहे, रिसेंटली मी तो पाहिला होता. आय हॅड वॉच्ड दॅट विथ माय टीम मेंबर्स. मराठी मूवी आहे, मूवीचं नावच आहे आता थांबायचं नाही. खूप पॉवरफुल आहे, खूप छान मेसेज त्याच्यामध्ये आहे. यू कॅन वॉच दॅट विथ युअर फॅमिली मेंबर्स और विथ युअर स्टाफ मेंबर्स और विथ युअर कलिग्स और विथ युअर बिझनेस पार्टनर. ज्यांचा तुमच्या गोलमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्यासोबत तुम्ही तो मूवी बघू शकता. ग्रेट. बघा, खूप डीपमध्ये आपण शिकतो आहोत. याचे मी खूप फी चार्ज करत होतो, आय यूज टू चार्ज अ लॉट. पण आता मी माझ्या क्लायंटसाठी, आपल्या अस्मिता हिप्नोथेरपीच्या सगळ्या सदस्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट गिविंग. ओके. जगात फ्री काहीच नसतं. याच्यासाठी मी माझा टाइम देतो आहे, तुम्हीही तुमचा व्हॅल्युएबल टाइम देत आहात. तुमचा टाइम खूप महत्त्वाचा आहे, माझाही टाइम खूप महत्त्वाचा आहे. आपण एकमेकांना इथे एनर्जी एक्सचेंज करतो आहोत. चला, व्हॉट इज गोल हे क्लिअर झालंय. इफ क्लिअर, यू कॅन chat in the chat box C or clear. Let me check. ओके, प्रणिता इज क्लिअर, अंगद सर इज क्लिअर. ओके. हा, प्रश्न काय असतील तुम्ही राईट इट डाऊन. ॲट द एंड ऑफ द सेशन आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात. रोहित, अभिजित, ग्रेट, क्या बात. क्लिअर क्लिअर, एव्हरीबडी इज क्लिअर. ओके. दीपक मोगे सर, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके. दीपक मोगे सर, खूप छान, तुम्ही आज कॅमेरा चालू ठेवलाय. ग्रेट. ओके. असेच कॅमेरे चालू ठेवत चला. पर्सनली मला लक्ष देता येतं तुमच्या सगळ्यांकडे. ओके. कॅमेरे कोणाकोणाचे चालू आहेत? चला, मी नावं घेतो. आय विल. ओके. शॉन, ग्रेट. सीमा मॅम, दीपक मोगे. ओके. अजून मला वाटतं इथे अभिजित सावंत सर आहेत, अभिजित शिंदे आहेत, राहुल सर आहे. राहुल सर ऑलवेज ॲक्टिव्ह. अपर्णा मॅडम ॲक्टिव्ह असतात, सिद्धार्थ ॲक्टिव्ह असतात, अभिजित साबळे सर, ग्रेट. अभिजित साबळे सर, ट्रिप मस्त झाली बरं का आमची. या, थँक्यू. काय बात आहे. ओके. बऱ्याच जणांचे कॅमेरे आज चालू आहेत. येस. चलो, आपण थोडंसं पुढे जाऊयात. व्हॉट इज गोल आपण शिकलो.
ओके, चला नेक्स्ट रवी सर. हा, आता आपण गोल म्हणजे काय शिकलो, तर अचीव करण्यासाठी काय करायचं. टू अचीव, विल सी. लिहून घ्या. टू अचीव आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे. नंबर वन, दॅट इज डिझायर. डिझायर, डिझायर म्हणजे काय. स्विफ्ट डिझायर, बरोबर ना. स्विफ्ट म्हणजे वेग, डिझायर म्हणजे इच्छाशक्ती. ओके, डिझायर म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती. आपल्या आतमध्ये जर प्रबळ इच्छाशक्ती नसेल तर वी कांट अचीव द गोल. प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे, कम वॉट मे, काही झालं तरी. नेक्स्ट आहे बिलीफ, स्वतःवरचा विश्वास, सेल्फ बिलीफ. ऍक्च्युली तसं बिलीफचा अर्थ जर बघितला ना, धारणा, मराठीमध्ये त्याचे ऍक्च्युअल शब्द आहे धारणा. धारणा म्हणजे आपण स्वतःला काय समजतो, व्हॉट बिलीफ आय हॅव अबाउट मी. ओके. नेक्स्ट आहे नॉलेज. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातलं नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रातलं नसलं तरी चालेल, पण आपण ज्या क्षेत्रात आहोत, ज्या क्षेत्राशी आपलं नाव जोडलं गेलेलं आहे, ओके, त्या क्षेत्रातलं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. इट इज मॅन्डेटरी. अपॉर्च्युनिटीज, अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय. आपण म्हणूयात मराठीमध्ये संधी. ओके. छोटे मोठे जेवढे अपॉर्च्युनिटीज आहेत, प्रत्येक अपॉर्च्युनिटीज ग्रॅप करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक अपॉर्च्युनिटी ग्रॅप करणं इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे विजन. विजन म्हणजे काय. त्याला आपण असं म्हणूयात की जे सामान्य माणसाला दिसत नाही तो दृष्टिकोन. ओके. जे एम्प्लॉईजला दिसत नाही पण त्या कंपनीच्या ओनरला दिसतं. फ्युचर विजन. जे छत्रपती शिवाजी महाराजांना दिसत होतं, बाबासाहेब आंबेडकरांना दिसत होतं, महात्मा फुलेंना दिसत होतं. दॅट इज विजन. जे सामान्य लोकांना दिसत नाही, दॅट इज कॉल्ड विजन. त्यामुळे आपल्याकडे विजनरी आईज असणं गरजेचं आहे. विजनरी थॉट्स असणं गरजेचं आहे. विजनरी ऍक्शन्स असणं गरजेचं आहे. ओके. ध्येय साध्य करायचं असेल तर नंबर 5 इज विजन. द नेक्स्ट इज प्लॅनिंग. प्लॅनिंग, प्लॅनिंगमध्ये काय येतं. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, असिस्टिंग, कंट्रोलिंग, डिरेक्टिंग, हे सगळं MBAच्या 2 वर्षामध्ये हे शिकवलं जातं. प्लॅन शुड बी देअर. प्लॅन शुड बी देअर. असं म्हटलं जातं ना, इफ यू डोंट प्लॅन टू विन, यू प्लॅन टू लूज. इफ यू डोंट प्लॅन टू विन, तुम्ही जिंकण्यासाठी प्लॅन करत नसाल तर तुम्ही हरण्यासाठी प्लॅन करता. त्यामुळे जिंकण्यासाठी प्लॅन असावाच लागतो. प्रॉपर प्लॅनिंग शुड बी देअर. अँड द लास्ट इज कमिटमेंट, विच आय टोल्ड यू अबाउट द लास्ट सेशन. कमिटमेंट, कमिटमेंट. ओके. अगेन आय एम रिपीटिंग. ओके, नो प्रॉब्लेम. पहिला आहे डिझायर. डिझायर म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती. ओके. प्रबळ इच्छाशक्ती जोपर्यंत आपल्यामध्ये नाहीये तोपर्यंत आपण आपले मोठे ध्येय साकारू शकत नाही. ॲफर्मेशन्स क्रिएट करा. डिझायरसाठी कोणती ॲफर्मेशन काम करेल. येस, कोण सांगेल मला. विच ॲफर्मेशन कॅन वर्क फॉर डिझायर. कम ऑन. आपण सिक्रेट ऑफ सक्सेस मधलं पहिलं शिकतोय गोल सेटिंग. अजून पुढे खूप आहे. इट जस्ट ट्रेलर. ओके. डिझायरसाठी आहे आय कॅन डू दिस. दिस हा शब्द ऍड करा राहुल. दिस म्हणजे काय, स्पेसिफिक एक आपल्या समोर काहीतरी आहे. यू आर टॉकिंग अबाउट दॅट ओनली. दिस, आय कॅन डू दिस. ओके. आय हॅव अ स्ट्रॉंग डिझायर. आय हॅव अ स्ट्रॉंग डिझायर. दिस इज ऑल्सो अफर्मेशन. आय हॅव अ स्ट्रॉंग डिझायर. माझ्यामध्ये खूप प्रबळ इच्छाशक्ती आहे. ओके. अजून एक अफर्मेशन असू शकतं. आय एम नोन बाय माय डिझायर. मी माझ्या प्रबळ इच्छाशक्तीने ओळखला जातो. आय एम नोन बाय माय
डिझायर, मी माझ्या प्रबळ इच्छाशक्तीने ओळखला जातो. आय हॅव अ स्ट्रॉंग बिलीफ, आय हॅव अ स्ट्रॉंग डिझायर टू कम आउट ऑफ मेस ॲज अ विनर. व्हेरी नाईस. बट इफ यू राईट अ मेस ना, युअर माइंड विल फोकस ऑन मेस, मिस्टर अंगद. ओके. अंतर्मनाचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे, जे नकोय त्याच्यावरती जास्त फोकस करतं. त्यामुळे शक्यतो निगेटिव्ह शब्द टाळा. ओके. नॉलेजसाठी काय असू शकतं ॲफर्मेशन? एक इंग्लिशमध्ये शब्द आहे, दॅट इज, मी चॅटबॉक्समध्ये टाकतोय. हा शब्द कुणाला माहिती आहे? प्लेंटी ऑफ. चॅटबॉक्समध्ये बघा, प्लेंटी ऑफ. प्रणिता नोज. ओके, प्लेंटी ऑफ. पुष्कळ. व्हेरी नाईस. ओके. नॉलेजसाठी हा शब्द वापरा. आय हॅव प्लेंटी ऑफ नॉलेज अबाउट माय फील्ड. आय हॅव प्लेंटी ऑफ. ओके, आय हॅव प्लेंटी ऑफ नॉलेज अबाउट माय फील्ड. चॅटबॉक्समध्ये मी टाकलेला आहे. आय हॅव प्लेंटी ऑफ नॉलेज अबाउट माय फील्ड. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही हे अफर्मेशन स्वतःशी बोलाल ना, अफर्मेशन स्वतःला द्याल, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. दादी चार्जिंग उतरली की काय याची दादाची. हॅलो. ओके, आय हॅव प्लेंटी ऑफ नॉलेज अबाउट माय फील्ड. मला माझ्या फील्डबद्दल बऱ्यापैकी पुष्कळ नॉलेज आहे. पुष्कळ इन द सेन्स की मला जेवढं पाहिजे तेवढं आहे. नंबर 4, ऑपॉर्च्युनिटी अफर्मेशन सांगा. ऑपॉर्च्युनिटी बरेच आहेत. आय लव्ह टू ग्रॅब ईच अँड एव्हरी अपॉर्च्युनिटी. आय लव्ह टू ग्रॅब ईच अँड एव्हरी अपॉर्च्युनिटी. आणि जर अपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर काय? आय कॅन क्रिएट अपॉर्च्युनिटीज. संधी नाही भेटली तर काय करायचं? शांत बसायचं? नाही. आय कॅन क्रिएट अपॉर्च्युनिटीज. इफ देर इज नो पाथ, आय कॅन क्रिएट माय ओन पाथ. रस्ता नसेल तर मी माझा स्वतःचा रस्ता तयार करेल, असं त्याचा मराठीत अर्थ होतो. ग्रेट. चॅटबॉक्समध्ये बघा. अपॉर्च्युनिटीज, आय ग्रॅब ईच अँड एव्हरी अपॉर्च्युनिटीज. आय लव्ह ग्रॅबिंग अपॉर्च्युनिटीज. ओके. मला अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायला आवडतं. आय एम इगर टू EAGER, इगर. आय एम इगर टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटीज टाकू शकता. आय एम इगर टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटीज. आय एम डाईंग टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटीज. म्हणजे एकदा कधी मी ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करू असं मला झालेलं असतं. नेक्स्ट आहे विजन. विजन म्हणजे काय? जे असामान्य लोकांना दिसतं ती गोष्ट. ओके. विजन म्हणजे 2025च्या एंडिंग पर्यंत काय, 26 पर्यंत काय, 27 पर्यंत काय, 30 पर्यंत काय. ओके. पुढच्या गोष्टी ज्याला दिसतात, दिसतात म्हणजे असं भास होणं नाही. दिसतात म्हणजे काय, यू कॅन अचीव दॅट इन टर्म्स ऑफ गोल सेटिंग. बघा ना, पूर्वीचे लोक जे आहेत ते
कुठेतरी एक विशिष्ट ठिकाणी अशा कमी काय म्हणूयात आपण, कमी रकमेमध्ये जागा त्यांनी घेऊन ठेवलेली आहे आणि आज त्या जागेला खूप व्हॅल्यू आलेली आहे. सो दॅट इज अ विजन. 10 वर्षापूर्वी कदाचित, 15 वर्षापूर्वी कदाचित तुम्ही इंग्लिशचा क्लास जॉईन केला असेल आणि आज तुम्ही खूप फ्लुएंट इंग्लिश बोलताय, म्हणजे तुम्ही विजनरी होता. 15 वर्षापूर्वी तुम्ही एखादं डिसिजन घेतलेलं असेल आणि त्या डिसिजनला आज खूप महत्त्व आहे. दॅट इज कॉल्ड विजन. रोहित गायकवाड सर, अगदी बरोबर आहे. आय एम अ विजनरी पर्सन. कमी ॲफर्मेशन काय आहे? आय एम अ विजनरी पर्सन. प्रत्येक शब्दाला तुम्ही ॲफर्मेशन तयार करू शकता. आपल्या अंतर्मनाला ॲफर्मेशनचीच भाषा समजते. निगेटिव्ह ॲफर्मेशन देण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन देऊया. नेक्स्ट आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग. ओके, मी काय सांगितलं? इफ यू डोंट प्लॅन टू विन, यू प्लॅन टू फेल. आपण जर जिंकण्यासाठी प्लॅन केला नसेल तर आपण हरण्यासाठी प्लॅन करतो, आणि हरण्यासाठी प्लॅन करावं लागत नाही. ऑटोमॅटिकली वी लूज. चला, प्लॅनिंगसाठी काय ॲफर्मेशन असेल? आय एम एन एक्सलंट प्लॅनर. बरोबर आहे. आय एम एन एक्सलंट प्लॅनर. चॅटबॉक्समध्ये बघा, आय एम एन एक्सलंट प्लॅनर. आय एम एन एक्सलंट प्लॅनर. कमिटमेंट. लास्ट. कमिटमेंटसाठी काय आहे? आय एम अ कमिटेड पर्सन. एक पॉवरफुल मी तुम्हाला अफर्मेशन देतोय. आय एम कमिटेड टू माय गोल. आय एम कमिटेड टू माय गोल्स. कमेंट सेशनमध्ये बघा प्लीज. आय एम कमिटेड टू माय गोल्स. कमिटमेंटबद्दल आपण लास्ट झूम सेशनमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके, आता एक छोटीशी ॲक्टिव्हिटी घेऊयात. चॅटबॉक्समध्ये तुम्ही चॅट करणार आहात. तुम्ही तुमचं नाव ॲड करणार आहात. फॉर एक्झाम्पल, आय ॲम राहुल, आय ॲम कमिटेड टू माय गोल्स. ओके, तिथलाच कॉपी पेस्ट करू शकता. फक्त पुढे तुम्ही नाव टाका. आय एम राहुल, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ओके, कीप पुटिंग इन द चॅट बॉक्स. बिलीफसाठी अंगद सर, आय हॅव अ स्ट्रॉंग बिलीफ. बिलीफ स्किप झालं का आपल्याकडून? ओके, मी मी करेक्ट करतो. आय टेक इट. आय एम प्रणिता, आय एम कमिटेड टू माय गोल्स. आय एम सीमा, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ज्यांचे ज्यांचे चॅटबॉक्समध्ये येत आहेत मी ते घेतोय. आय एम सिद्धार्थ, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ग्रेट. आय एम रोहित, आय एम कमिटेड टू माय गोल्स. बिलीफ टॉपिक मी कव्हर करेल, डोंट वरी. आय एम अभिजित, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ओके, आय एम रोहित, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ओके, लेट मी सी अजून. ओके, आय एम मिथून, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ग्रेट. मिथून सुद्धा खूप ॲक्टिव्ह असतात. ओके, आय एम स्वाती, आय एम अंगद, आय एम कमिटेड टू माय गोल्स. स्वाती उबाळे मॅम, ग्रेट. ओके, अजून. टोटल 30 पीपल आर देअर. ओके, फाईन. येस, यू आर कमिटेड टू युअर गोल्स. अपर्णा मॅम, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ग्रेट. ओके. येस. ओके, बिलीफ हा टॉपिक कदाचित आपल्याकडून स्किप झाला. बिलीफ. ओके, अफर्मेशन हवं आहे बिलीफसाठी. लिहा, आय हॅव अ स्ट्रॉंग बिलीफ. हा, मी ते सांगितलं. आय हॅव अ स्ट्रॉंग बिलीफ. पुढे काही टाकू शकता. आय हॅव अ स्ट्रॉंग बिलीफ टुवर्ड्स माय गोल. बिलीफ म्हणजे काय म्हणत आपण, धारणा.
धारणा म्हणजे काय, जे आपल्याला, आपण जे समजतो ते, व्हॉट वी कन्सिडर अबाउट अस, दॅट इज अ बिलीफ. आय कन्सिडर माय सेल्फ विनर, हे माझं बिलीफ आहे. आय कन्सिडर माय सेल्फ विनर, मी स्वतःला विनर समजतो. आय कन्सिडर माय सेल्फ कमिटेड, मी स्वतःला कमिटेड समजतो. आय एम कन्सिडर माय सेल्फ, आय एम अ गोल ओरिएंटेड पर्सन, गोल ओरिएंटेड पर्सन. दिस इज माय बिलीफ. काही झालं तरी आय डोंट स्टॉप, दिस इज माय बिलीफ. बिलीफ म्हणजे धारणा. आपण कसा रिस्पॉन्स देतो, एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो, दॅट इज अ बिलीफ. ओके, रिपीटिंग अगेन. डिझायर, स्ट्रॉंग डिझायर असणं गरजेचं आहे. आदित्य पातरकर, व्हेरी गुड. बिलीफ असणं, स्ट्रॉंग बिलीफ असणं गरजेचं आहे. नॉलेज, आपल्या आपल्या क्षेत्राबद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. अपॉर्च्युनिटीज, नेहमी लक्षात ठेवा, फक्त 3% अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात, बाकीचे 97 अपॉर्च्युनिटीज आपल्याला क्रिएट करावे लागतात. क्रिएट करावे लागतात. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय क्रिएट अपॉर्च्युनिटीज. ओके, आय हॅव प्लेंटी ऑफ नॉलेज अबाउट माय गोल. विजन, आय एम विजनरी पर्सन, आय एम अ गुड प्लॅनर. व्हेरी गुड. मी कमिटेड आहे. मराठीत पण लिहू शकता, नो प्रॉब्लेम. आपली मातृभाषा मराठी आहे, मराठीत पण लिहू शकता. आपल्या अंतर्मनाला आपली मातृभाषाच लवकर समजते. स्वप्न आपल्याला मराठीत पडतात. असं कधीच होत नाही की स्वप्न पडलं, आपल्या स्वप्नात आपली आई येते आणि ती इंग्लिशमध्ये बोलते, असं कधीच होत नाही. मराठीमध्येच होणार आहे. फाईन, ठीक आहे. हे नोट्स इंग्लिशमध्ये आहेत म्हणून मला थोडंसं इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. आय एम स्वाती, आय एम कमिटेड टू माय गोल्स. ओके. ओके, लॅक ऑफ नॉलेज नाही टाकायचे शॉन इथे. ओके, आपण काय शिकतो आहोत, गोल अचीव करण्यासाठी काय करायचं आहे. अगोदरचा टॉपिक काय होता, की आपण गोल सेट का केलेलं नाही, त्यातलं लॅक ऑफ नॉलेज आहे. ओके, आता लॅक ऑफ नॉलेज असेल तर लॅकच्या ऐवजी तुम्ही, लॅकचा ऑपोजिट शब्द आहे प्लेंटी, प्लेंटी ऑफ नॉलेज असं ऍड करा, प्लेंटी ऑफ नॉलेज. ओके, प्लेंटी ऑफ नॉलेज. ग्रेट. प्लेंटी ऑफ नॉलेज, ग्रेट, व्हेरी गुड. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालंय. ओके, थोडंसं आपण पुढे जातोय. वी आर गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. क्वेश्चन आन्सर्स आपण सगळ्या शेवटी घेऊयात. अगोदर हा पॉईंट आपण कव्हर करूयात. येस, क्लिअर. इफ इट इज क्लिअर, चॅटबॉक्स मध्ये क्लिअर असा शब्द टाईप करा. आपण पुढे जातोय. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, लिहून घ्या. गोल शुड बी अ स्मार्ट. गोल कसा पाहिजे, स्मार्ट. आणि स्मार्ट लिहिताना सगळे शब्द कॅपिटल लिहा. गोल शुड बी अ स्मार्ट. स्मार्ट. ओके, स्मार्ट. स्मार्ट मधला एस काय आहे, स्पेसिफिक. एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक. गोल सेटिंग हा टॉपिक मोठा आहे, आपण आज आणि उद्या 2 दिवस गोल सेटिंगच घेणार आहोत. नेक्स्ट आहे मेजरेबल. इट्स अ मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय, मोजता येईल असं. ओके, वन बाय वन आपण घेतोय. एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, एम स्टँड्स फॉर मेजरेबल, ए स्टँड्स फॉर अचिवेबल, आर स्टँड्स फॉर रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय, रिलेव्हंट. रिलेव्हंट म्हणजे काय, आपल्या गोष्टीशी रिलेव्हंट असलं पाहिजे, कनेक्टेड असलं पाहिजे. अँड फिफ्थ इज टाइम बॉन्ड, ॲज आय टोल्ड यू, डेडलाईन. ओके, पुन्हा रिपीट करूयात. आपलं ध्येय कसं असलं पाहिजे, स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय, दिसायला स्मार्ट नाही. स्मार्ट म्हणजे एस मधला एस म्हणजे स्पेसिफिक. तुम्हाला स्पेसिफिकली काय पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव, स्पेसिफिक. तुम्हाला तुमचं ध्येय एका वाक्यात नाही तर एका शब्दात सांगता यायला पाहिजे. लक्षात घ्या, एका वाक्यात नाही, एका शब्दात पण सांगता यायला पाहिजे. रामदेव बाबा, योगा, कपिल शर्मा, कॉमेडी, असं एका शब्दात. टू अंडरस्टँड. तुमचं नाव आणि तुमच्या नावासमोर येणारे एक शब्द. अमिताभ बच्चन, ऍक्टिंग. अक्षय कुमार, ऍक्टिंग. दिस इज वॉट, दिस इज अ गोल सेटिंग. देअर गोल्स आर स्मार्ट, देअर फोर दे आर सक्सेसफुल. लक्षात, तुमच्या नावासमोर एक स्पेसिफिक असं काय येईल. आणि जर येत नसेल, डोंट गेट पॅनिक, आपण पुढे शिकणार आहोत. ओके, नेक्स्ट मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय,
फॉर एक्झाम्पल सपोज आत्ता आत्ता मी माझ्या गावी आहे, दौंडमध्ये आहे. दौंडपासून पुणे 80 किलोमीटर आहे. फॉर एक्झाम्पल दौंडपासून पुणे 80 किलोमीटर आहे. जर मला आत्ता या क्षणी इथून पुण्याला निघायचं असेल आणि माझ्याकडे 160 मिनिटे आहेत, तर कॅल्क्युलेशन तुम्ही मला सांगा की माझ्या गाडीचा स्पीड कसा असला पाहिजे. चॅट बॉक्समध्ये टाका. माझ्याकडे 160 मिनिटे आहेत आणि किलोमीटर फक्त 80 आहे. चला मेजरेबल करा. बघूयात हु इज स्मार्ट हिअर. रिपीटिंग अगेन. मला दौंड पासून पुण्याला जायचं आहे. इट्स 80 किलोमीटर फ्रॉम दौंड पुणे. माझ्याकडे 160 किलोमीटर आहे. तर व्हॉट कॅन बी द कॅल्क्युलेशन. माझ्या डोक्यात काय कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. अनम्यूट करून बोलायचं असेल अनम्यूट करून बोल, नो प्रॉब्लेम एट ऑल. 60 किलोमीटर, सॉरी 80 किलोमीटर, आय एम टॉकिंग अबाउट 80 किलोमीटर. 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर आहे आणि माझ्याकडे 160 मिनिटे आहेत. इट्स राईट संगीता मॅम. 2 मिनिट्स 1 किलोमीटर. इट्स अ कॅल्क्युलेशन. लक्षात घ्या, हे गोल सेटिंग आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. फक्त मोटिवेट होऊन हर हर महादेव म्हणायचं नाही. ओके, मोटिवेट होऊन लगेच पेटवापेटवी करायचं नाही. वाय एम डुईंग दिस, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, मी का करतो आहे दॅट शुड बी क्लिअर. लक्षात येते, गोल सेटिंगमध्ये हेच महत्वाचं आहे. सगळा प्लॅन पाहिजे. प्लॅन शुड बी देअर. इफ यू डोंट प्लॅन टू विन यू प्लॅन टू लूज. हे नेहमी लक्षात ठेवा. जिंकण्यासाठी प्लॅन नसेल तर आपण हरणार आहोत. ओके, बघा कॅल्क्युलेशन काय. 80 किलोमीटर आहेत माझ्याकडे. 8 दुने 16, 160 मिनिटे आहेत. म्हणजे मला 2 मिनिटाला 1 किलोमीटर कव्हर करावं लागेल. इथपर्यंत क्लिअर. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, माझ्याकडे 80 मिनिटे आहेत आणि 80च किलोमीटर आहे. आता सांगा कॅल्क्युलेशन. चॅट इन द चॅट बॉक्स. 80 किलोमीटर, 80 मिनिटे. हा, मी कारमध्ये आहे. गाडी स्टार्टर स्टार्टर मारलेली आहे. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे. 80 किलोमीटर 80 मिनिटे. कॅल्क्युलेशन काय असेल, एका मिनिटाला किती किलोमीटर. पर मिनिट पर किलोमीटर. अंगद सर इट्स राईट. पर मिनिट पर किलोमीटर. बरोबर. प्रॉब्लेम काय, आता माझ्याकडे 40 मिनिटे आहेत आणि किलोमीटर 80 आहे. लेट्स सी द कॅल्क्युलेशन. 80 किलोमीटर. येस, 80 किलोमीटर 40 मिनिटे. एका किलोमीटरला किती सेकंड्स लागतील. 30 सेकंड्स. एका मिनिटात मला 2 किलोमीटर कव्हर करावं लागेल. शॉन राईट. अभिजित सर राईट. एका मिनिटाला मला 2 किलोमीटर. एका मिनिटाला 2 किलोमीटर म्हणजे 40 मिनिटात 80 किलोमीटर कव्हर होईल. याच्यातून काय लक्षात येते माहितीये. नेहमी लक्षात ठेवा, जेवढा टाइम आपण जास्त गोल सेटिंगमध्ये टाइम जास्त लावणार आहोत ना, तेवढा ध्येय उशिरा साध्य करू. ज्यावेळेस आपल्याकडे टार्गेट मोठा आहे, अरे हा 80 किलोमीटर 160 मिनिटे, चला इझिली जाऊ शकतो. बट 40 मिनिटे आहेत आणि 80 किलोमीटरचा पल्ला पार करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आय हॅव अ व्हेरी लेस टाइम, खूप कमी वेळ आहे, तेव्हा आपला स्पीड वाढतो. नेहमी लक्षात ठेवा, तेव्हा आपला स्पीड वाढतो. त्यामुळे आता आपल्याकडे फक्त 2 महिने राहिले. 10 महिने गेले 2025 मधले. स्पीड वाढवा. इन्क्रीज युअर स्पीड. तुम्ही जे काही करताय, स्पोकन इंग्लिश करत असाल किंवा काही एखादं टूल शिकत असाल, इन्क्रीज युअर स्पीड. डबल मल्टिप्लाय युअर स्किल. डबल ट्रिपल युअर टाइम. स्पीड स्पीड आय एम टॉकिंग अबाउट द स्पीड. डबल ट्रिपल युअर स्पीड. लक्षात येत आहे. कुणाकुणाला कळालं. क्लिअर. बऱ्याच जणांच्या डोक्यावरून गेलं असेल. इफ इट इज क्लिअर चॅट बॉक्समध्ये क्लिअर टाईप करा. सरांनी फक्त एक्झाम मध्ये दिलेलं आहे. ह्याचा अर्थ हा नाही की प्रत्येकाने आपला ते हायवेचा स्पीड वाढवा. ह्याचा तुम्हाला आय फाईन हॅव पडेल. गिवन एन एक्झाम्पल ओनली. ग्रेट विजय राईट. सर, थँक्यू. हा, मी तुम्हाला फक्त उदाहरण दिलेलं. आय हॅव गिवन एन एक्झाम्पल. ग्रेट. अंगद सर क्लिअर आहे. कोणाकोणाला क्लिअर आहे त्यांनी चॅट बॉक्समध्ये. हां, आणि या टॉपिकबद्दल डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी. कारण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. हा जर समजला नाही तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. हां, कोणीतरी बोललं की 1000 क्रियापदं मी पाठ करणार आहे.
ग्रेट. आता बघा एक्झाम्पल घेऊयात आपण, हायवेवरून थोडंसं खाली उतरूयात. 1,000 क्रियापद, आपल्याकडे 60 दिवस आहेत म्हणजे 2 महिने. काय करावं लागेल एका महिन्यात किती? सिम्पल, 500. 15 दिवसात किती? 250. राईट. मग आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 7.5 दिवसांमध्ये किती? मेजरेबलचा अर्थ काय आहे ते आपल्याला मोजता यायला पाहिजे. आता ज्यावेळेस मी दौंडवरून पुण्याला बाय 4 व्हीलर निघेल, इथून 80 किलोमीटर आहे, अगदी प्रत्येक किलोमीटर नंतर मला इथे मला लक्षात येणार आहे की अरे 20 किलोमीटर राहिलंय, 10 किलोमीटर राहिलंय. तसं आपल्याला आपल्या ध्येयाच्या बाबतीत माहित पाहिजे की अरे हा फक्त थोडंसं राहिलंय, अरे खूप राहिलंय, माझा स्पीड वाढवावं लागेल. याला म्हणतात स्मार्ट गोल. नेक्स्ट आहे अचिवेबल. आपण जे ध्येय ठेवतो आहे ते अचिवेबल पाहिजे. अचिवेबल पाहिजे. काही जण खूप हवेत ध्येय ठेवतात. नाही 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 नाही, मी 100 पुस्तकं वाचणार आहे 2 महिन्यात. नॉट पॉसिबल एट ऑल. नॉट पॉसिबल. ओके. हायेस्ट काय आहे, एका वर्षामध्ये 52 पुस्तकं आपण वाचू शकतो, म्हणजे आठवड्यात एक पुस्तक. त्यात पण तुम्ही बऱ्यापैकी फ्री असाल तर. फक्त पुस्तक वाचण्याबद्दल मी बोलत नाहीये. पुस्तक वाचून प्रॉपर नोट्स काढून हायलाईट करून त्याच्यावरती चिंतन, त्याच्यावरती विचार करणं आणि आपल्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये ते उतरवणं, दॅट इज अ रीडिंग. फक्त मी पुस्तक वाचण्याबद्दल बोलत नाहीये. ते तुम्ही स्पीडीली वाचू शकता, ते तुमच्यात उतरलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड रीडिंग. अचिवेबल म्हणजे काय, की एखादी गोष्ट मी साध्य करू शकतो, इट इज पॉसिबल. ध्येय ठरवताना ते पॉसिबल असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही ध्येय ठरवाल, हा नाही नाही विजय सरांनी सांगितलंय, हा कमॉन यस अचिवेबल. हा अचिवेबल मीन्स वॉट, की बाबा मला आत्ता 4 व्हीलर घ्यायची आहे. अचिवेबल आहे का? माझ्यासाठी आत्ता ती पॉसिबल आहे, ऑलरेडी आय हॅव टेकन. पण सपोज तुमचं पेमेंट असेल 10,000 रुपये किंवा 15,000, 20,000, आणि तुम्ही 4 व्हीलर बुक करताय 4 ते 5 लाख रुपये डाऊन पेमेंट टाकून, आणि नंतर मग तुम्हाला EMI काहीतरी 18,000 आहे. मग पूर्ण महिना 2,000मध्ये काढाल का तुम्ही? इट इज नॉट अचिवेबल. दुसऱ्याने घेतलं म्हणून आपण घ्यायला पाहिजे, इट इज नॉट लाईक दॅट. अचिवेबल म्हणजे काय, ते साध्य करण्यासारखं असलं पाहिजे, ते आपल्याला पेलेल असं असलं पाहिजे. गेटिंग. नेक्स्ट आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिकचा अर्थ काय आहे? रिलेव्हंट. माझ्या फील्डच्याच कनेक्टेड ते असलं पाहिजे. डू अंडरस्टँड? मी जे काही ध्येय साध्य करेल, आता सपोज मी एखादा पब्लिक स्पीकिंगचा कोर्स जॉईन केला, दॅट इज कनेक्टेड विथ माय गोल. नाही, माझ्या डोक्यात आलं की आता मला कथ्थक शिकायचं, तर संपूर्णात कथ्थक टॉपिक आहे का? मला तुम्हाला शिकवावं लागेल शुक्रवार शनिवार रविवार पुण्यात, बारामती सोमवार मंगळवार बुधवार. नॉट पॉसिबल. ओके. ध्येय साध्य करताना दॅट इज शुड बी कनेक्टेड विथ युअर गोल. टार्गेट घेताना दॅट शुड बी कनेक्टेड विथ युअर गोल. काहीही सेट करायचं नाही. सर दॅट शुड बी वन रिअलिस्टिक. क्वेश्चन. रिअल सर वाटलं वन पाहिजे, क्वेश्चन. रिलेव्हंट असलं पाहिजे. सर अँड वन द क्वेश्चन. नेक्स्ट इज दॅट इज टाइम बॉन्ड. टाइम बॉन्डचा अर्थ आहे वेळ. ओके. टाइम, किती वेळेमध्ये मला ते कंप्लीट करायचं आहे. डेडलाईन, किती वेळेत मला ते कंप्लीट करायचं आहे. 2 महिन्याचं टार्गेट आहे, एका महिन्यात किती, 15 दिवसात किती, आठवड्यामध्ये किती. ओके. हा, एका दिवसामध्ये किती, एका तासामध्ये किती, दॅट शुड बी देअर. मी ज्यावेळेस इंग्लिशचा अभ्यास करत होतो ना, माझ्याकडे हे असायचं. अगदी सकाळी 9 ते 12 मध्ये किती वर्ब्स पाठ पाहिजे, आणि ते पाठ केलेले वर्ब्स परत मी जाऊन विद्यार्थ्यांसमोर बोलायचो. ओके. सपोज एखादा वर्ब मी नवीन शिकलो, फॉर एक्झाम्पल कॅप्टिवेट. कॅप्टिवेट हा शब्द मी शिकलो. कॅप्टिवेट म्हणजे काय, कोण सांगेल व्हॉट इज कॅप्टिवेट? ठीक आहे, चला वेळ कमी आहे. कॅप्टिवेट म्हणजे मशागत करणं. ओके. आता सपोज मी तो शब्द इफ आय लर्न दॅट, तर मी बॅचमध्ये जाऊन ॲड यूज करायचो की आय एम कॅप्टिवेटिंग माय माइंड टू बिकम सक्सेसफुल. म्हणजे मी यशस्वी होण्यासाठी मी माझ्या अंतर्मनाची मशागत करत आहे. असे काही वाक्य ॲड करून बोलायचं. याचा अर्थ काय, रिअलिस्टिक वाटलं पाहिजे. दॅट शुड बी टाइम बॉन्डेड. किती दिवसांमध्ये किती क्रियापदं, किती ॲडवर्ब्स, किती ॲडजेक्टिव्ह, किती प्रिपोजिशन्स, हे आपल्याकडे टाइम पाहिजे, शेड्यूल पाहिजे. इफ यू डोंट प्लॅन टू विन, यू प्लॅन टू फेल. सर वन क्वेश्चन. या प्लीज, यू कॅन आस्क आपण क्वेश्चन सर. या आपण जी काय फील्ड सिलेक्ट करतो, इफ दॅट इज नॉट रिलेटेड टू आवर इलॅस्टिक और रिलेव्हंट, आपण त्यामध्ये कसं पुढे जाऊ शकतो? इंटरेस्ट नाहीये,
मजबुरीने आपण ती फील्ड सिलेक्ट करतो. सी, जवळपास 90% गोष्टी अशा मजबुरीने कुठे कराव्या लागतात माहिती आहे का, ज्याच्यातून आपल्याला फायनान्स मिळतो. फॉर एक्झाम्पल जॉब. क्लिअर? जॉब. ओके. एखादा जॉब आपल्याला करावंसं वाटत नाही, पण आपल्याला एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, म्हणतात ना सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं, परंतु आपले जे एक्सपेन्सेस आहेत तिथे जे आपल्याला पैसा द्यायचा आहे तिथे आपण सोंग नाही घेऊ शकत. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, ज्या गोष्टीमध्ये बघा सुरुवातीला कसं असतं, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्येच करिअर करा. परंतु आता आपण एक स्टेप पुढे गेलोय. आता अशा क्षेत्रामध्ये आपण आहोत जिथे इंटरेस्ट नाहीये, पण आता आपल्याला ऑप्शन नाहीये, तिथे आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करावं लागेल. जर ऑप्शन नाहीये तर इंटरेस्ट क्रिएट करावं लागेल. ती गोष्ट रिपीटेडली एवढी रिपीट करा, दॅट विल बिकम द पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. फॉर एक्झाम्पल आता मी माझंच बोलतोय विजय सर, मला हे टेक्निकल गोष्टी बिलकुल आवडत नव्हत्या. ओके, मी माणसांमध्ये राहणारा माणूस आहे, मशीन सोबत कधीच नाही. पण आता मी काही दिवसांपासून मी स्वतःला बदलतोय. आय एम कीप ऑन चेंजिंग माय सेल्फ. बऱ्यापैकी सेशन्स मी मुद्दाम लॅपटॉप, झूम, कॅमेरा याच्यासमोर घेतोय. हे मला आवडत नाही. लिटरली आय डोंट लाईक दिस. जेवढं ते समोरासमोर बोलण्यामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत ना, हे झूममध्ये नाहीये. बट आता काळानुसार बदलावं लागेल, नाहीतर मी मागे राहील. या भीतीने मला बदलावं लागतं. प्रत्येकाच्या बाबतीत असंच आहे. हे मला आवडत नाही. मला असं 100 लोक ज्यावेळेस पुढे असतात तेव्हा मला बोलायला खूप मजा येते. परंतु आता ऑप्शन नाहीये. आता बदलावं लागेल. इट इज व्हेरी नो. आता खूप स्पीड वाढलेला आहे. लोकांना खूप इझिली सगळं पाहिजे. मला पण सगळं इझिली पाहिजे. प्रत्येकाला इझिली पाहिजे. त्यामुळे मला बदलणं गरजेचं होतं. आता मी मोस्ट ऑफ द सेशन्स आय एम टेकिंग ऑन झूम्स. मला हे आवडत नाही लिटरली. मला समोरासमोर बसून बोलायला आवडतं. पण आता हे आवडत नाही म्हणून मी हे सोडणं इट इज नॉट गुड. मग मी काळाच्या मागे राहील. आता एवढे सेशन्स मुद्दाम घेतोय की मला त्याची सवय झाली आहे. मी सवय लावून घेतोय. बऱ्यापैकी सवय झाली आता मला. आणि मला आता आवडायला लागलं हे सगळं. लक्षात येतं विजय सर? येस सर. येस. ऑप्शन नाहीये तर तिथे नाही, म्हणजे नाहीच. वी कॅनॉट चेंज. आता लगेच जॉब स्विच नाही करू शकत कोणी. एखाद्याला एखादा जॉब आवडत नाही तर लगेच जॉब स्विच नाही करू शकत नाही, किंवा दुसरीकडे नाही जाऊ शकत, कारण वी हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज, वी हॅव EMIs, वी हॅव लॉट ऑफ थिंग्स. हा, पण मी तुम्हाला एक सांगतोय की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे एक तर त्याच्यात करिअर करा, किंवा आता करिअर ज्याच्यात केलंय त्याच्यात इंटरेस्ट क्रिएट करा. ऑप्शन नाही आहे. आणि करता येतं. यू कॅन क्रिएट अन इंटरेस्ट. लाईक मी, आय हॅव क्रिएटेड अन इंटरेस्ट. मला झूम आता आवडायला लागलाय. ओके. चलो नेक्स्ट. बिगेस्ट फिअर इज EMI. येस. नॉट EMI, इट इज कॉल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज. राईट? रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि एक माहिती आहे का, युअर रिस्पॉन्सिबिलिटीज कॅन मेक यू वीक, युअर रिस्पॉन्सिबिलिटीज कॅन मेक यू स्ट्रॉंग. द डिसिजन इज कम्प्लीट इन युअर हँड. आपल्या जबाबदाऱ्या एकतर आपल्याला वीक बनवतात किंवा आपल्याला स्ट्रॉंग बनवतात, हे आपण ठरवायचं. राईट? ओके. चलो, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? येस सर. ओके. आता पुढची 9 मिनिटे आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात. एक्झॅक्टली 10:20 आपण थांबूयात. हे बघा, काय आवडत नाही याबद्दल मी तुम्हाला नाही बोलू शकत. शॉन, यू हॅव टू टॉक विथ युअर पॅरेंट्स. उद्या सपोज आपल्यापैकी आता झूममध्ये काही कपल असतील, ते म्हणतील सर मला माझी बायको आवडत नाही. आय कांट डू एनिथिंग फॉर दॅट. आवडीनिवडीचं नाही चाललं आज आपले. कोणालाच आवडत नाही. ओके. आता जे आहे ती तिच्यावरती प्रेम करा. येस. चलो, नेक्स्ट 9 मिनिट्स विल हॅव अ क्वेश्चन आन्सर सेशन. आजच्या टॉपिक बद्दल क्वेश्चन आन्सर तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. आमचे खूप सारे डाऊट्स क्लिअर झालेत. तर माहित नाही बाकी लोकांचे काय क्वेश्चन असतील. लेट देम आस्क. या, यू कॅन आस्क. काही क्वेश्चन असतील विचारू शकता. इफ यू आर अनेबल टू अनम्यूट यू कॅन चॅट इन द चॅट बॉक्स, नो प्रॉब्लेम. जर काही लोकांना आवडत नसतील नाही का ग्रुपवर विचाराल तर ते सरांना मेल करू शकतात. अंगद सर, व्हॉट इज फोबिया? फोबिया बस्टर म्हणजे काय माहिती आहे का? देर आर 2 टाइप्स ऑफ फिअर. वन इज फिअर, सेकंड इज फोबिया. लक्षात घ्या. फिअर म्हणजे नॅचरल आहे. आता मी झूम सेशनमध्ये आहे, आय एम कंडक्टिंग अ सेशन, अचानक इथून साप आला तर मी म्हणणार नाही हॅलो गुड इव्हनिंग हॅव अ सीट वेट फॉर 2 मिनिट्स. मी इथून पळायचं बघेन.
इट इज अ नॅचरल फोबिया, नॅचरल फिअर. पण आता इथे काहीच नाही, मी 4थ्या मजल्यावरती बसलोय माझ्या बंगल्यामध्ये, 4थ्या मजल्यावरती, इथे साप येण्याची शक्यता आहे का? तरी सुद्धा मी विंडोमधून सारखं बघत असेल ना की साप येईल का, दिस इज कॉल्ड फोबिया. फोबिया इज क्रिएटेड. फोबिया काय आहे हे आपण आपल्या अंतर्मनामध्ये तयार केलं, दॅट इज अ फोबिया. ओके. आणि फिअर म्हणजे काय? नॅचरल, जी गोष्ट नॅचरल आहे, ज्याच्याने सगळ्यांनाच भीती वाटते, दॅट इज अ फिअर. आपण पुढे घेणार आहोत, फोबिया बस्टर टेक्निकच घेणार आहोत. त्यासाठी एक बलून लागतो. ओके, आपण झूम वरती घेऊयात. बलून आणि एक मार्कर लागतं, दॅट विल टेक ऑन झूम, नो प्रॉब्लेम. येस, नेक्स्ट कोण आहे? आज क्वेश्चन्स. वी हॅव 7 minutes. चला, काही सर प्रश्न रिगार्डिंग असतील तर फोबिया, विचारा. सर रिगार्डिंग फोबिया, माझ्याकडे एक खूप छान एक्झाम्पल आहे. बोला ना, ओके. बोला बोला. हा. हम्म, तर 3 व्यक्ती असतात. एक आहे हम्म. साधारण माणूस, एक आहे गारुडी, आणि एक आहे असा प्रोफेशनल. एखादा साधारण माणूस समोर साप आला की तो घाबरतो. तो घाबरून त्याला खूप घाम पडतो. सेकंड आहे जो गारुडी, त्याला समोर साप आला की तो आनंदित होतो की त्याला साप भेटला. आता त्याला हे होईल, त्या सापाला पकडून तो नाही का शो दाखवू शकेल, हे करू शकेल. थर्ड व्यक्ती आहे की हा साप आला, ठीक आहे, आला आला, गेला गेला गेला. तर मला एवढं बरोबर. सांगायचं की डिपेंड्स ऑन तुम्हाला युअर याच्यातून एकच थॉट्स. असं याच्यातून एक गोष्ट शिकू शकतो की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो ना, तो. आता सेम एक एक्झाम्पल माझ्या स्टाफमध्ये आहे. माझ्या स्टाफमध्ये एक मॅडम आहे. त्या मॅडम म्हणजे शी यूज टू हेट की दारुड्या लोकांची प्रचंड त्यांना राग यायचा, प्रचंड राग यायचा. ओके. जेव्हापासून मी व्यसनमुक्ती चालू केलं ना, आणि स्टाफला बऱ्यापैकी खूप छान गोष्टी भेटतात त्याच्यातून. त्यामुळे आत्ता त्याच मॅडम म्हणतात की सर, आता दारुड्या बघितले की मला छान वाटतं. सो आर यू गेटिंग मला काय म्हणायचं आहे? एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. अगोदर दारुड्या बघितलं की टेन्शन यायचं. आता दारुड्या बघितल्यानंतर काही अपॉर्च्युनिटी आहे स्वतःला सिद्ध करायचे, स्वतःचे सेलिंग स्किल सिद्ध करायचे. सो इट इज ऑल अबाउट हाऊ डू यू सी ऑर दॅट पर्टिक्युलर थिंग. त्या गोष्टीकडे आपण कसं बघतो ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. राईट सर. हे सेशन खूप लॉंग आहे. 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस. अजून पहिलाच टॉपिक चाललेला आहे. पहिल्या टॉपिक मधलं पण मला वाटतं 30% समथिंग आज झालं असेल गोल सेटिंग मधलं. उद्या काहीतरी 30% होईल. मला वाटतं 3 दिवस, ऍटलिस्ट 2 ते 3 दिवस फक्त गोल सेटिंग वरतीच होईल. त्यामुळे डोंट मिस. उद्या पण आपण भेटणार आहोत. तर मला तर असं वाटतं ना की काही लोक आपल्याला काय ते आपल्या काही मनातल्या गोष्टी सांगायला घाबरतात किंवा लाजतात. हम्म. त्यामुळे ते आपल्या आपल्या जेव्हा आपली मीटिंग असते सगळ्यांसमोर असते, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी हे सगळ्यांसमोर सांगितलं की मला हे वाटतं म्हणजे सगळे लोक मला कमी समजतील किंवा हे समजतील. विजय सर, मी 8 मार्च 2009 पासून सेशन घेतोय. ओके. माझं एक बिलीफ क्लिअर आहे. काय माहितीये, जर प्रश्न विचारत नसतील तर 2 ऑप्शन्स आहेत. एक तर सेशन पूर्ण समजलंय, नाही तर काहीच नाही समजलंय. ओके. राईट. कदाचित पूर्ण समजलेलं असल्यामुळे प्रश्न विचारत नसतील, किंवा काहीच समजलं नाही त्यामुळे प्रश्न विचारत नसतील. नाही, ओके. माझं माझं फक्त माझं आपण माझं म्हणणं कसं आहे की माझा पर्टिक्युलर फोबिया आहे. मी जो तो सांगितला की लोक मे बी हसतील. मे बी एक एक्झाम्पल देतो की मला रात्री फॅन चालू असताना मला ते आवडत नाही किंवा मला रात्री फॅनचा मुळे मला भीती वाटते. हम्म, हम्म, हम्म. असे एक छोटे छोटे एक्झाम्पल असतील जे मे बी त्यांना सगळ्यांसमोर सांगायला लाज वाटते किंवा हे वाटते, तसं का असं असेल. मे बी त्यामुळे ते ओके. ग्रुपमध्ये सांगू शकत नसतील. नाही, दॅट्स ओके. मी तुम्हाला अजून एक ऑप्शन दिलाय ना, की तुम्ही क्लिनिकला व्हिजिट केल्यानंतर स्टाफशी बोलू शकता, माझ्याशी बोलू शकता, आपल्या सायकोलॉजिस्ट मॅडम आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. या पलीकडे अजून काहीच करू शकत नाही ना.
हां, एव्हरी टॉपिक इज डीपली एक्सप्लेन्ड. ओके राहुल, थँक्यू व्हेरी मच. ज्यांना ज्यांना प्रश्न आहेत, विजय सर म्हणतात अगदी बरोबर आहे. ज्यांना प्रश्न आहे त्यांनी विचारा. नसेल, इथे पॉसिबल नसेल, यू कॅन आस्क इन द क्लिनिक. तुम्ही स्टाफला रिक्वेस्ट करून माझा वेळ घेऊ शकता. ओके, फ्रायडे सॅटर्डे संडे मी अवेलेबल आहे पुण्यामध्ये. उद्यापासून सोमवारपासून मी बारामतीला अवेलेबल आहे. येस. फोबिया बस्टरसाठी आपण खूप एकदम ब्युटिफुल, जगातली सगळ्यात पॉवरफुल टेक्निक मी तुम्हाला शिकवेन. पॉवरफुल टेक्निक. आणि शक्यतो अज्ञान लपवू नका. सगळ्यात महत्त्वाचे लाईफ स्किलमधलं एक स्किल आहे, अज्ञान लपवू नका. आता मला कम्प्युटर टेक्नॉलॉजी झूम मीटिंग हे काही जमत नव्हतं. आणि जेव्हापासून मी हे सांगायला चालू केलं ना मला जमत नाहीये, तर हे असे विजय सर असतील किंवा बाकीचे असे आहेत जे एक्सपर्ट आहेत त्याच्यातले, दे स्टार्टेड हेल्पिंग मी. जे आपल्याला माहीत नाहीये ना ते ॲक्सेप्ट करा. लोक आपल्याला मदत करतात. अज्ञान लपवू नका. अज्ञान लपवणं हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. How can we set goals that are not just achievable but also aligned with the long term purpose and personal growth? अंगद सर, नेक्स्ट सेशनमध्ये आपण शिकणार आहोत शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म गोल. उद्याच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत. आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू, डोंट वरी. शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म आपण शिकणार आहोत. येस, थँक्यू. ओके, चला मी तुम्हाला एक टास्क सांगतो. टास्क असा आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये जे तुम्हाला टार्गेट अचीव करायचे आहेत, गोल्स विथ द डेडलाईन तुम्ही लिहिणार आहात. कमीत कमी 3 लिहा, मॅक्सिमम 5 लिहा. एक असलं तरी चालेल. दॅट इज युअर होमवर्क फॉर टुडे. उद्या येईपर्यंत हे कम्प्लीट करा. फक्त तुम्हाला शब्दांमध्ये लिहायचं. हां, डोंट राईट इन अ पॅराग्राफ, राईट डाऊन इन द वर्ड्स. शब्दांमध्ये, फक्त शब्द पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फ्लुएंट स्पीकर, डेट 31 ऑफ डिसेंबर 2025. ओके, तर मी तुम्हाला परत पुढे सांगणार आहेत व्हॉट आर द स्टेजेस टू अचीव द गोल्स. गोल अचीव करण्यासाठी फर्स्ट स्टेज काय असली पाहिजे, सेकंड काय असली पाहिजे, थर्ड काय असले. फक्त गोल सेटिंग म्हणजे फक्त गोल नाही आहे, तर अचीव करण्यासाठी स्टेजेस काय आहेत, दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न. मला ॲटलिस्ट तुम्हाला सांगू का, हे 10 सिक्रेटसाठी कमीत कमी आपले 10 सेशन्स होतील. कमीत कमी 10 सेशन्स. आय वुड रिक्वेस्ट यू, एकही सेशन मिस करू नका. 10 झूम सेशन्स आपले होतील कमीत कमी. राईट, एकही स्किप करू नका, एकही मिस करू नका. जी लाईव्ह अटेंड करण्यात मजा आहे ना मित्रांनो, ती काय म्हणतात, रेकॉर्डिंगमध्ये मजा नाही आहे. शक्यतो लाईव्हच अटेंड करा. आपण लाईव्ह असतो त्यामुळे लाईव्ह अटेंड करायचं. आणि शक्यच नाही आहे, नसेल तर यू कॅन अटेंड, तुम्हाला जे रेकॉर्डिंग भेटतं सर, त्या दॅट यू तुमचं कॅन अटेंड, नो तुमचं तुमचं प्रॉब्लेम. म्हणणं बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. लाईव्ह मध्ये आपण इंटरॅक्टिव्हली क्वेश्चन विचारू शकतो, पण ते रेकॉर्डिंग मध्ये आपण ते क्वेश्चन विचारू शकत नाही. राईट राईट राईट. येस. ओके, सो आपण थांबूयात. उद्या 9 o'clock संध्याकाळी 9 वाजता आपण भेटणार आहोत. अँड यू आर कमिंग विथ युअर टास्क. ओके, म्हणजे टास्क कंप्लीट पाहिजे. 3च ध्येय लिहा. राईट डाऊन विथ युअर डेडलाईन. ओके, आणि त्याच्यानंतर शॉर्ट टर्म लॉंग टर्म स्टेजेस, हाऊ टू अचीव दॅट, हे सगळं आपण शिकणार आहोत. मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी, टाईम मॅनेजमेंट शिकवणार आहे, कम्युनिकेशन स्किल शिकवणार आहे, लॉट ऑफ थिंग्स, लॉट ऑफ रिलेशन मॅनेजमेंट शिकवणार आहे. या 10 सिक्रेट्समध्ये बऱ्याच गोष्टी येतात. चला थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. बाय. गुड नाईट. सी यू टुमॉरो ॲट 9 o'clock. चलो, थँक्यू थँक्यू सो व्हेरी मच मच. सर. गुड नाईट. थँक्यू सो मच थँक्यू सर. व्हेरी मच. थँक्यू सो गुड नाईट मच सर. सर. सो मच. गुड नाईट सर. गुड नाईट.